काय झालं? अरे आपण एवढा सरप्राईज प्लॅन केला आणि ही तिथे आली. हे बघ तू जरा 5 मिनिटं शांत बसा जरा. अगं सोहा 5 मिनिटं नाही, शेवटचा 1 मिनिट राहिलाय. आईच्या सगळं नीट लक्षात आहे ना? तू जरा शांत बस रे. हळू बोल. कोण एवढ्या रात्री बेल वाजवतोय देव जाणे. आता मला काय माहिती कोण आहे, बघूया ना आपण जाऊ. बघू. चला. काय गलता? कुणीतरी बेल वाजवली म्हणून तुम्हाला झोपेतनं उठवलंस. तुला जाऊन दार उघडता येत नव्हतं का? उगाचच विनाकारण माझी झोपमोड केलीस. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबा, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे बेटा. थँक्यू. तुम्ही दरवर्षीप्रमाणे तुमचा बर्थडे विसरलात ना? हो ना. ही वाढदिवस ही अशी गोष्ट आहे ना की तीच माझी नेमकी लक्षात राहत नाही काय. पण दरवर्षीप्रमाणे आम्ही सरप्राईज द्यायला विसरलेलो नाही. दादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच मामा. थँक्यू. माझ्याकडून सुद्धा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू अजिबात बोलू नकोस. का? अगं दरवर्षी तू या लोकांना सामील होतेस, कधीतरी मला आठवण करून देत जा. हा? नाही, कधीच आठवण करून देणार नाही. का? कारण आपल्या मुलांनी अचानक असं काही केलं की तुम्ही जेव्हा दचकता ना तेव्हा तुम्ही रिटायर्ड जज नसता, मला पहिल्यांदा भेटलेले अविनाश असता. आणि एखाद्या क्षणासाठी का होईना ते अविनाश जर का मला भेटणार असतील तर मी का हो तुम्हाला साथ देऊ? बरं बर्थडे बॉय चला केक कट करायला. हो चला. चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दादा. तू एवढ्या लेट रूम मधनं बाहेर का आली होतीस? तुला काही हवं होतं का? बोल ना, काही हवं होतं का? अरे सोहा ते बाबांसाठी आणलेलं गिफ्ट आण ना. बर आणते एक आणते. बरोबर आपण केक खाऊया. असंच. बरं ही चिठ्ठी तुझी आहे का? बर चल खाली सगळे वाट बघत असतील, पटकन ये. हे आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला गिफ्ट. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. एक मिनिट काय करते? एक फॅमिली सेल्फी बनताय ना? 1 2 3 स्माइल. मस्त दादा. बुद्धिबळ. अरे वा. आहे की नाही तुमचं आवडीचं गिफ्ट? येस. एक पटपट आवरा हा सगळं. उद्या परत वाढदिवस साजरा करायचा आहे ना आपल्याला. हो 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 हो. हो चला चला आवरा बरोबर म्हणताय. आता जागरण नको. चल आवरायला. ए माझं गिफ्ट घे बाई तू. हा तू. हे फ्रीज मध्ये ठेवायचं का तू? ए मी मगाशी गिफ्ट आणलं ना तेव्हा इथे चिठ्ठी ठेवली होती, कुणी पाहिली का? चिठ्ठी? कसली चिठ्ठी? अगं पण तुझ्या हातात तर मी गिफ्ट शिवाय दुसरं काहीच बघितलं नाही. हो मी पण नाही पाहिली. ए तू पाहिलीस का ग? त्यात काय लिहिलं होतं? तेच नाही माहिती, तेच वाचायला आणली होती खाली. म्हणजे एवढं काही महत्वाचं नव्हतं. चला झोपायला चला, 12 वाजून गेले. चला चला चला.
खरं तर काल रात्रीच मला या घरातून बाहेर पडायचं होतं, पण एक अर्थी मला बाहेर पडता आलं नाही, तेही चांगलंच झालं. मी निघून गेले असते तर माझ्यामुळे वाढदिवस नीट साजरा झाला नसता, कदाचित साजराच झाला नसता. घरातले सगळे मला शोधत राहिले असते, पण हरकत नाही. काल जाता आलं नाही म्हणजे आज जाता येणार नाही असं थोडंच आहे. अरे रेडी नाही झालीस अजून? चल 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 पटकन रेडी हो, आपल्याला ना सरांच्या हॉस्पिटलला जायचंय, काही टेस्ट करायचंय. काय आमचं घर एवढं आवडलं की इथून जावंसच वाटत नाहीये का? काय इथेच राहायचा विचार आहे की काय? नाही हो, खरंच तसं काही नाही. ए तू काय आला सिरियसली घेतेस? इज जोकिंग. एनिवे हे बघ, आजच्या टेस्ट ना खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण या टेस्टच्या रिपोर्टवर आपली पुढची ट्रीटमेंट ठरणार आहे. हा म्हणजे तुम्ही आत्ताच तयारी करायला घेतलीत तर बरं होईल, आपल्याला वेळेत पोहोचता येईल. हे बरं आहे, दादासाहेबांना मला साधं कॉलेजला सोडायला सांगितलं तर तोंडावर नाही सांगतात, आणि आज तुम्हाला सोडायला बरं तयार झालेत. मी तुला सांगते हा चान्स अजिबात सोडू नको. मी तुला अजून काही कामं सांगते ती पण ह्याच्याकडनं करून घे. हे हॅलो, मी काही कामं बिमं करणार नाही. हा मी यांना हॉस्पिटलला सोडणार आणि तिकडनं माझ्या मीटिंगसाठी निघून जाणार. नाही तू मीटिंगला जा, पण तुला संध्याकाळी वेळेत घरी यायचं. आपल्या घरी पाहुणे येणार आहेत आज, लक्षात आहे ना? आणि हो, शंकरला पण फोन करून आठवण कर नक्की. सोहा, माझी सगळी कामं माझ्या नीट लक्षात आहेत. फक्त यांना एक गोष्ट सांगायची राहिली. आता काय? नाही म्हणजे तिथे हॉस्पिटलला गेल्यावर तुम्हाला खरंच काही आठवायला लागलं तर तुम्हाला काहीच आठवत नाहीये असं सांगायचं. का? अगं सोहा, आज बाबांचा वाढदिवस आहे ना, खूप जंगी सेलिब्रेशन होणार आहे. त्यामुळे त्या सेलिब्रेशन मध्ये तुम्ही आम्हाला आमच्या सोबत हव्या, नाही तर पुढचं आठवलं म्हणून मागचं सगळं विसराल आणि तिथनंच निघून जाल. हो तुम्ही का टेन्शन घेताय? आय वॉज जस्ट जोकिंग. बस झाली तुझी मस्करी आता. हा चल निघ, तिला आवरू दे आता. चल 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 चल. बरं तू फ्रेश हो, मी तुझ्यासाठी माझा ड्रेस काढून ठेवते. हा परांजपे चहा घ्या. ठेवा. काय बघता एवढं निरखून? पमानी आपल्या अभिसाठी काही मुलींचे फोटो मागवले, त्यामध्ये आपली सुनबाई कोण हे शोधण्याचा प्रयत्न करतोय. आपण फक्त बघू शकतो, कारण शेवटी निवड अभि आणि त्याची आत्याही करणार. माझ्याबद्दल बोलणं चाललंय वाटतं. हो. अरे ते सगळे फोटो काय बघताय? मग? बघू द्या इकडे. मी आधीच 2 फोटो निवडून ठेवले. बापरे. तुम्ही पण ना. ही बघ. वंस, ही मुलगी खरंच छान आहे हो, आणि दिसण्याच्या बाबतीत आपल्या हिच्यासारखी आहे अगदी. हिच्यासारखी म्हणजे जी आपल्या घरात राहते तिच्यासारखी म्हणतेस का? हो. दे इकडे तो. इकडे दे. हा फोटो बघ. ही तुला नक्कीच पसंत पडेल. हिच्या घरच्यांशी माझं बोलणं झालंय, त्यांना अभि पसंत पडलाय. आता फक्त अभिला मुलगी पसंत पडली ना की झालं. वंस, मी काय म्हणते, आपण जरा घाई करतोय असं नाही वाटत का तुम्हाला? अगं नाही, आपल्या घरात जी मुलगी आहे तिचा प्रश्न आधी मार्गी लागला असता तर बरं झालं असतं ना. अगं आपल्या अभिच्या लग्नाशी तिचा काय संबंध? मला मान्य आहे की तिचे औषधोपचार आपणच केले पाहिजेत, पण समजा एवढं सगळं करून तिला काही आठवलं नाहीच तर काय करणार आहात? तिला कायमची आपल्याच घरात ठेवून घेणार आहात का अगदी खूपच कणाव आली तर आपल्या अभिशी तिचं लग्न लावून देणार आहात? अहो काहीतरी काय बोलताय वंस तुम्ही. हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगते, जर 2 दिवसात तिला काहीही आठवलं नाही तर तिला पुढचं काही आठवेपर्यंत एखाद्या संस्थेत किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं, आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे.
काय झालं? हा नाही काय कुठे मग एवढा टक लावून का बघतोय? अगं नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की तुझे सगळेच ड्रेस यांना खूप छान दिसतात. मी हा ड्रेस इतक्या वेळा घातला, मला कधी कॉम्प्लिमेंट नाही दिलीस ते? कसं आहे ना सोहा, फक्त ड्रेस छान असून चालत नाही ग, तो ड्रेस घालणारी व्यक्तीही तितकी छान असावी लागते. दादा अगं काय करते? काय चाललंय तुझं? केक पडला असता तर? अगं असा कसा पडला असता? मी पडू दिला असता का? बर आता फार बोलत बसू नकोस, जा केक ठेवून ये आत. बर सोहा मी काय म्हणतो, प्लीज तू आज चाललीस तर हा केक फ्रीज मध्ये ठेव ना, म्हणजे तोपर्यंत मी पटकन फ्रेश होऊन येतो. बर द्या. जातोयस ना फ्रेश व्हायला? हो जातोय. बाय द वे खरंच खूप छान दिसताय तुम्ही. एक मिनिट, अजून एक जण यायचा आहे. अरे शंकर, अरे तो कुठे आहे? माझं बोलणं झालंय त्याच्याशी, थोडा उशीर होईल म्हणालाय. आणि त्यांनीच तुला केक कापून घ्यायला सांगितलंय. हा त्यांनी कधी कॉल केला होता? तासाभरापूर्वी. तासाभरापूर्वी? म्हणजे तो आता ऑन द वे असेल. मी काय म्हणतोय, आपण जरा वेळ थांबूयात ना, काय बिघडेल? थांबायची काही गरज नाही. हे बघ मी पोहोचलोय. हॅपी बर्थडे सर. थँक्स माय बॉय, थँक्स. आणि हे काय आज फॅमिली फंक्शन माहित होतं ना, तरी युनिफॉर्म मध्ये कसं काय आलास? अरे कपडे बदलायला घरी गेलो असतो तर अजून उशीर झाला असता, म्हणून ड्युटीवरून सरळ इकडेच आलो. पण नेहमीच्या टीम मधले देसाई दिसत नाहीयेत. नाही बाबा, ते आउट ऑफ टाउन गेलेत, त्यामुळे येणारही नाहीयेत. पण हरकत नाही, त्यांची जागा आज आपल्या नव्या पाहुणीने भरून काढली. दादा केक कापायचा का आता? हो करूया. चला सुरुवात करूयात. हो करू ना सुरुवात. म्हणजे काय दादा? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बायको, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे बायको. काय झालं? हा बर्थडे तुझा, खुश असलं पाहिजे. आहेस ना खुश? केक कसा वाटला सांग? छान आहे. छान आहे माहितीये, तुला आवडला का? आवडलं ना? आवडलाच पाहिजे, तालुक्यावर आणलंय तुझ्यासाठी. कापकी काय तोंड बघते? सुरी कुठे आहे? मी आणते. थांब. तर हाय सुरी. दर काय पिणे सर. अगं धर, पकड ते इकडे. ए असं धरायचं.
आणि कापायचा. ये 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 ये. हॅपी बर्थडे बायको, हॅपी बर्थडे. ये क्या बात है. अगर चांगला आहे का? तुम्ही पण खा. आपल्याला आवडत नाही माहिती नाही का? व्हेरी गुड. आता नको. आता नको. आपलं प्रेम आहे तुझ्यावर हे सिद्ध करायला एवढा मोठा केक आणलाय. आता तुझं आपल्यावर प्रेम आहे सिद्ध करायला अख्खा केक खायचा आत्ताच्या आत्ता आमच्या समोर. नाही नाही आता नको. खरंच आता नको. आता नको. हैप्पी बर्थडे. तो भाई और बहनों, हम जल्दी कार्यक्रम की शुरुआत करते हैं. तो सबसे पहले आपके सामने आ रही है हमारी प्यारी अत्याई. शाबास. तुला पहिल्यांदा मीच सापडले ना. अगं मला खरंच गाता येत नाही. काही बोल चालेल. हा पण तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर मी 4 शब्द मात्र नक्की बोलणार आहे. आपण ना जगात सगळ्या गोष्टींवर बोलतो, सगळ्या माणसांबद्दल बोलतो, पण आपल्या हक्काच्या माणसांबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे आपण त्यांच्या समोर बोलायला विसरून जातो. म्हणून आज मी बोलणार आहे माझ्या लाडक्या दादाबद्दल आणि त्याला साथ देणाऱ्या माझ्या लाडक्या वहिनीबद्दल. अभि जरा 2 मिनिटं बाजूला बोलायचं. काय रे? तुला या मुलीबद्दल एक गोष्ट सांगायची. काय झालं? तिच्या घरच्यांबद्दल काही कळलं का? तिचा नवरा कोण आहे ते कळलं. वाव. कोण आहे तो? उद्याच येतोय तो भेटायला, तेव्हाच कळेल आपल्याला तो कोण आहे ते.